आईचं जे काळीज आहे तसंच संताचं काळीज आहे. आईचं नाव पुढं करून संताचं महत्व सांगतायत आणि आई कशी आहे आणि संत कसे आहेत याचं महत्व पटवून देतायत. तुकोबारायांना म्हणता आलं असतं, आईच्या जागी बापाचं नाव जोडता आलं असतं, भावाचं, बहिणीचं, चुलत्याचं, चुलतीचं, आत्याचं, मावशीचं, कोणाचंही नाव जोडता आलं असतं. तुकोबाराय म्हणले मातेची या चित्ती. आईच्या काळजामध्ये नेहमी मुलाबद्दल काय असतं माहितीये? प्रेम असतं, प्रेम. आणि आईच्या मनामध्ये जेवढं मुलाबद्दल प्रेम असतं ना तेवढं कुणाच्याही मनामध्ये नसतं. म्हणून महाराजांनी उपमा दिली, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आपलं पोर पुढं जावं, आपल्या पोराचं भलं. तिकडे खुर्ची ठेवली, इकडं माझ्याकडे बघा. आता आपलं पोर पुढं जावं, आपल्या पोराला 10-20 हजाराची नोकरी लागावी, पोराचं मोठं कल्याण व्हावं, कुणाला वाटतं? मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आपला पोरगा नेहमी पुढं जावा हे आईला वाटतं. देह विसरी आपुला जवळी घेता सीन गेला. आई असं एकमेव व्यक्तिमत्व आहे जगाच्या पाठीवर. करे महाराज, आई असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की आईने जर आपल्या मुलाला जवळ घेतलं ना, जवळ, दिवसभर किती काम केलेलं असू द्या, दिवसभर किती खुरपून येऊ द्या, आणि आपलं पोर घरी आल्यानंतर कडेवर घेऊ द्या, अक्का शीन निघून जातो. देह विसरी आपुला जवळी घेता शीन गेला. जवळ घेतल्यानंतर आईला ऊर भरून येतो आणि आईचं सुख जे असतं ना, आईचं सुख डबल होतं, डबल. म्हणून तुकोबारायांना वाटलं असेल आई इतकं या जगाच्या पाठीवरती महत्वाचं व्यक्तिमत्व आणि आपल्या आयुष्यातलं कॅरेक्टर दुसरं कोणतं नाही. म्हणून देह विसरी आपुला जवळी घेता शीन गेला. दावी प्रेम भाते. आई ज्याप्रमाणे आपल्याला खाऊ घालते, ज्याप्रमाणे आपल्याला पिऊ घालते, ज्याप्रमाणे आपली काळजी घेते, असं जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही. तुम्ही जेवलाय का एवढं विचारणारी कोण आहे? आई आहे. तुम्ही दिवसातनं किद्दा जेवला, किद्दा बसला, कुठं गेला, कधी आला, फोन करणारी कोण आहे? आई आहे. म्हणून तुकोबारायांना 3ऱ्या चरणात म्हणायचं असेल, दावी प्रेम भाते. आई प्रेम दाखवते, नुसतं दाखवत नाही, पण आईच्या काळजामध्ये प्रेम आहे. दावी प्रेम भाते आणि अंगावरती चढते. लहानपणी आपल्या आईच्या अंगावरती आपण खेळतो. आम्हाला कळत नाही, आम्ही खूप लहान असतोय, आमची बुद्धी लई छोटी असते. आम्ही 3-4 वर्षाचा असताना आईच्या अंगा खांद्यावरती आम्ही खेळतो, बागडतो, उड्या मारतो. आई कधी म्हणत नाही माझ्या अंगावरती खेळू नको, मला दुखतंय, माझ्या पायावरती पडू नको, माझ्या मांडीव झोपू नको. आई कधीच बोलत नाही. म्हणून तुकोबारायांना वाटलं असेल दावी प्रेम भाते आणि अंगावरती चढते. तसंच तुकोबाराया म्हणले, जसं आईचं काळीज आहे तसं आम्ही संत आहेत किंवा जे संत आहेत त्यांच्या पुढं तुका संता पुढे. जसं लेकरू आपल्या आईच्या पुढं नेहमी बागाडतं, नेहमी खेळतं, आणि जसं लेकरू आईला जशी आई लेकराला समजून घेते ना, तसं तुकोबाराय म्हणले तुका संता पुढे. तसं मी सुद्धा काय करतो, संतांच्या पुढं बसतो, आणि संतांच्या पुढं बसल्यानंतर पायी झुंबे लाडे कोडे संतांच्या पायामध्ये लाड खेळतो, बागडतो. आणि संतांच्या पायामध्ये खेळल्यावर बागडल्यावर संत मला हाणत नाहीत, तर काय करतात, उचलून कडेवरती घेतात. मग असं काळीज कोणाचं आहे? तर ते माझ्या आईचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले देह विसरी आपुला जवळी घेता शीन गेला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आज नैमित्तिक कीर्तन आहे करे महाराज, आणि नैमित्तिक कीर्तन असल्यामुळं 2 तासाचं हे कीर्तन आहे. ज्या वेळेस हा आत्मा निघून जातो ना, आपल्या हिंदू धर्मामध्ये एक नियम आहे, एक शास्त्र आहे, जे संस्कार आहेत त्याच्यामधील हे आजचा एक पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध, हे एक संस्कार आहे आणि हे केलं पाहिजे. का केलं पाहिजे माहितीये? जे पितृ आपल्यातून निघून गेले ना, ते पितृ निघून गेल्यानंतर ते पितृ आपल्याला वरून आज असे कार्यक्रम, ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, ह्या ज्या गोष्टी जर आपण केल्या तर पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण चिती सर्व काळ. जर आम्ही काय या जगातून निघून गेलोय, जर का हे जग सोडून गेलोय, तर आमच्या पश्चात जी आमची मुलं बाळ आहेत
जी आमची घरची दारची आहेत, जी आमची भाऊ बहीण आहेत, यांनी आमच्या पश्चात काय केलं पाहिजे? आम्ही जेवढं त्यांच्यासाठी कमवलेली संपत्ती आहे, जी संपत्ती कमवली आहे, 4 भाग जर आपण त्याचे केले तर त्याचे 1/3 तेवढा खर्च आज गेल्यानंतर पित्रासाठी आपण केला पाहिजे. मग महाराज आम्ही नुसतं वर्षश्राद्ध करून जमन का? नाही नाही, जोपर्यंत त्या गेलेल्या आत्मेची किंवा गेलेल्या पित्रांची आपण प्रॉपर्टी खाताय, जोपर्यंत त्यांनी कमवलेला आपण वापरताय, तोपर्यंत त्यांचं नाव घ्यावं. महाराज नुसतं वर्षश्राद्ध झालं म्हणजे आमचं संपलं का? नाही नाही, जर का तुम्ही ते केलं नाही तर ते पितृ नेहमी तुमच्या मागं लागतात. आणि जर का आपण बामन काकांकडे गेलो तर काका तुम्हाला सांगतात नेहमी तुमच्या मागं काय आहे? पितृदोष आहे, तुम्हाला नाशिकला जावं लागेल, त्र्यंबकेश्वरला जावं लागेल, काशी करावे लागेल, प्रयागराज करावं लागेल. नाही नाही, तिकडे जाण्यापेक्षा जोपर्यंत आहात तोपर्यंत आपण ज्या पित्राच्या मागं खातोय किंवा ज्या पित्रांनी आपल्याला इथपर्यंत करून दिलंय त्या पित्राचं नाव आता घेतल्यावर काय अडचण आहे. आणि जर काही केलंच नाही तर तुकोबाराय म्हणले, हा कटा त्याचे करीती पितर, हा कटा त्याचे करीती पितर, हा कटा त्याचे करीती पितर, हा कटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. हा कटा त्याचे करीती पितर, हा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. हा कटा त्याचे करीती पितर, हा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आज या नैमित्तिक कीर्तनाचं एक प्रयोजन असं आहे की या घरातून एक आई निघून गेली. आणि जर का तुम्हाला सांगू, आई आपल्याला जर का सोडून गेली, निघून गेली, तर आपल्या आयुष्यामध्ये एक कॅरेक्टर कमी होतं, म्हणजे एक पात्र कमी होऊन जातं. आणि ज्यांच्या आयुष्यातून आई गेली त्यांना विचारा दुःख. आमची आई आज आमच्या घरामध्ये आहे, आम्हाला त्याचं काय वाटत नाही, बसलेली मंडळी पुरुषवर्ग. पण ज्या वेळेस आमची आई आमच्या घरातून निघून जाते ना, त्यावेळेस आईचं दुःख आम्हाला कळतं. तुम्हाला सांगू, 4 दिवसाची आपली यात्रा असावी महिला मंडळ. 4 दिवस आपण यात्रेला जायचं असू द्या, 5व्या दिवशी आपण घरी यायचं असू द्या, आपल्याला जायच्या आधी पोरगा 4दा विचारतो, आई माघारी कधी येशील? आई किती वाजता पोचशील? पण तुम्हाला सांगू, हे जाणं असं आहे की त्या जाण्यामध्ये आमचे दादा आईला विचारू शकत नाही, आई माघारी कधी येशील? मी माझ्या कीर्तनामध्ये करी महाराज सांगत असतो, आज मावळलेला सूर्य उद्या उगवेल याची गॅरंटी आहे, गॅरंटी आहे. आज मावळलेला सूर्य उद्या उगवेल, आम्हाला दिसेल. पण एकदा आमची आई माती आड गेली, आमचा बाप माती आड गेला, तो आम्हाला दिसणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. अरे आमच्या कीर्तनांमध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये की आम्हाला आई वडील जर का निघून गेले ते माघारी येणार नाहीत, हे आम्हाला आमच्या कीर्तनांमध्ये सांगावं लागतं. जर का आम्ही जर आईला आणि वडिलाला घरामध्ये सांभाळलं असतं ना, तर आम्हाला ही सांगायची गरज पडली असते का? नाही, आम्ही दुसरं भांडवल काढलं असतं, खरंच दुसरं भांडवल काढलं असतं. पण परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी, महिला मंडळ पुरुष वर्ग, महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. पण याच संतांच्या भूमीमध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला लोकांना आम्हाला सांगावं लागतं, आई वडिलापेक्षा महत्वाचं कोण नाही. आम्ही आज आमचा नेता मोठा, आमचा खासदार मोठा, आमचा मुख्यमंत्री मोठा, आम्ही आमचं नेतं मोठं म्हणून म्हणून डोक्यावरती घेतो. पण घरी आल्यानंतर आमचं आईबाप जेवलं का नाही, आमचं आईबाप जेवलं का नाही आम्ही विचारत नाही. परिस्थिती अशी होऊन चालली आहे, आमचं पोरग 10-10 दिवस बापाला बोलत नाही.
माझ्या कीर्तनांमध्ये मी नेहमी बोलत असतो की एखादं मुस्लिम समाजाचं पोरगा असावं. गुंटाभर जमीन नसती त्याला, एकरभर रान नसतं, 300 रुपयाने कमवतं आणि घरी येतं. आणि घरी आल्यानंतर त्या आईला विचारते, अब्बू जानने खाना खाया, अब्बू जानने खाना खाया. पण आमचं पोरग घरी आल्यानंतर पहिला आईला म्हणतं, लय भूक लागली मला वाढ. ते म्हणते पप्पाला येऊ दे. नाही नाही, त्यांचं ते आल्यावर खात्यालं. परिस्थिती वाईट होत चालली आमच्या घरांमध्ये. आम्हाला कळाना आमचा मेळ कुणासोबत चाललाय. चला असो, मी माझ्या विषयामध्ये पुढे बोलणारच आहे. पण या घरामधून आई निघून गेली. आणि जर का एकदा आईचं प्रेम जर कमी झालं तर ते कोणाला कधीही भेटत नाही. हे जगाच्या पाठीवरती सगळे, बरं का दादा, या जगाच्या पाठीवर सगळे बाजार आहेत. पुण्याच्या बाजारात गेला पुरुषवर्ग सगळं घ्यायला भेटतं. मुंबईच्या बाजारामध्ये घेतला सगळं तुम्हाला खरेदी करता येईल. दिल्लीच्या बाजारामध्ये गेला सगळं भेटेल. पण या जगाच्या पाठीवरती बाजारामध्ये गेल्यानंतर आई वडील मागितल्यानंतर भेटणार नाहीत. एवढी गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवावी. मागू आम्हाला लगेच भेटेल. पण या जगाच्या पाठीवरती आई वडिलाचं प्रेम पुन्हा भेटत नाही. आणि अशा आई वडिलाच्या प्रेमाला आमचे दादा म्हणजे दत्तात्रेय दादा मुकलेत. वडिलाचं प्रेम नाही, आईचं प्रेम नाही. आणि तुम्हाला सांगू, ज्याचं जळतं ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आता प्रत्येक लोक म्हणतात काही आई वडिलांचं सांगत राहिले, कीर्तन सांगायचं कीर्तनांमध्ये. पण या जगाच्या पाठीवरती 1-2 कॅरेक्टर असे आहेत ना की जे आपल्या आयुष्यातून निघून गेले ना की कधीच आपल्याला त्यांच्या इतकं प्रेम कुणीच करत नाही. शेजाऱ्याने 10 रुपये जर दिले ना महिला मंडळ, आणि मी कीर्तन पटण्यासारखं सांगत असतो आणि समजण्यासारखं सांगत असतो. मी जास्त अध्यात्म सांगत नाही. का माहिती आहे तुम्हाला? का माहिती आहे? एकदा सांगतून पुढे जातो. का माहिती आहे? कारण का आई वडिलाची सेवा करून जगाच्या बापाला उभं राहायला लावण्याची ताकद कशामध्ये? आई वडिलाच्या सेवेमध्ये. आई बापाला उभं कुणी राहायला लावलं? भक्त पुंडलिक. परब्रह्म उभे केले, ब्रह्म उभे केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. म्हणून या घरातून आई निघून गेल्या. शोभा आई, आईंना जाणं झालं गेल्या वर्षी याच दिवशी सगळी मंडळी घरासमोर जमली असतील, संजय महाराज. आणि याच दिवशी आईला निरोप देताना आमच्या दत्तात्रेय दादांच्या काळजावरती दगड ठेवला असेल. ज्या आईनं मला जन्म दिला, जिच्यामुळं मी इथपर्यंत आहे, ती आई मला सोडून चालली आहे. तुम्हाला सांगू, आई निघून जाताना, वडील निघून जाताना काय दुःख होतं हे आपल्याला त्या दिवशी लोकांनी येऊन सांगावं लागत नाही. तुझ्या आईनं तुझ्यावरती एवढं प्रेम केलंय, तेवढं प्रेम केलंय, कोणी सांगायची गरज पडत नाही. का? अरे आईचं बापाचं आपल्यावरती एवढं प्रेम असतंय की मन भरून येतंय. हे 1-2 कॅरेक्टर असे आहेत की हे निघून जाताना कुणी रडा म्हणायची गरज पडते का? नाही, आपोआप डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात. आणि मी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो की जो सोन्याचा जो संसार आहे ना, बायका पोरं घरदार, हा संसार आहे ना, हा संसार जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत ना तोपर्यंत दोन्ही सोबत चालला पाहिजे. वडील नावाचं छत्र काही दिवसापूर्वी त्यांना सोडून गेलं, आणि आता काही दिवसानंतर आई नावाचं छत्र त्यांना सोडून गेलं. सगळं व्हावं, थोडं दुःख यावं, थोडं सुख यावं, पण घरामधून कोणी सोडून जाऊ नये. आमच्या घरामध्ये पोरग जन्माला आलं की आम्हाला बरं वाटतं, आम्ही पेढे वाटतो. पण आमच्या घरामधून जर आई निघून गेली, वडील निघून गेले ना, आम्ही देवाच्या नावानं बोटं ओढतो. पण तुम्हाला सांगू, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. का तर आई वडिलांची सेवा केल्यानंतर देव मिळवायची ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये. आई वडिलांची सेवा करून देव मिळवता येईल, पण देवाची सेवा करून आई वडील मिळवता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना त्यांना सांभाळा. म्हणून या घरातून
आई निघून गेली, वडील निघून गेले, दोन्ही छत्र या घरामधून निघून गेली. म्हणून आज कीर्तनासाठी अभंग सुद्धा तसाच निवडला, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. जोपर्यंत आई आपल्या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत आई नेहमी आपला विचार करते, आपल्या मुलाबद्दलचा विचार करते. या जगाच्या पाठीवर म्हणून तर म्हणलं, वडील त्यांना सोडून गेले, आई त्यांना सोडून गेली. आता त्यांना समजून घेण्यासारखं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा विचार करण्यासारखं कोणी नाही. मग तुम्ही आम्ही आपल्या आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत ना, तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा. कारण हे देह आहे ना, हा देह कधी 40 वर्षांनी ठेवता येईल, कधी 50 वर्षांनी ठेवता येईल. कारण या देहाचा भरोसा नाही. तुम्ही ज्या देहाला माझं म्हणताय तो देह कोणाचा आहे? आणला पाचाचा उसना, पाचाचा उसना आणलाय. त्यांनी बोलवलं की माघारी देऊन टाकायचं आहे. भाड्याचं घर आणि खाली कर. त्यांनी एकदा सांगितलं की ए खाली करा, खाली करावं लागते. कारण देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. एकदा जर का हा देह गेला ना, तुमचं माग काही राहत नाही. मोठे मोठे पैशावाले गेले. अहो ज्यांना तुम्ही पैशामुळे मोठं म्हणता त्यांना जावं लागलं. आम्हा पैसा असणारी लोक गेली. रतन टाटा, जगाच्या बाहेर त्यांचं नाव आहे, जगाच्या बाहेर त्यांचं नाव आहे. तुम्ही जरी आज गेला ना, तर माझे ज्ञानोबराय कीर्ती रूपाने महाग आहेत, माझे तुकोबराय कीर्ती रूपाने महाग आहेत. मेला तरी 72 कीर्ती माग राहिली पाहिजे. तुका म्हणे का म्हणायची सरे. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, हे जे देह आहे ना, ज्या देहाला तुम्ही माझं म्हणताय ते दुसऱ्याच आहे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. ज्या देहाला तुम्ही आमचं म्हणताय, माझं म्हणताय, जो देह तुमचा आहे ना, तर तुकोबर आहे. तिथं म्हणले देह हे काळाचे, धन कुबेराचे. ते मनुष्याचे काय आहे. ते तर तुमचं आमचं काही नाही. एकदा मिस कॉल दिला की जेवत्या ताटावनं सुद्धा उठून जावं लागतं. पुरुष वर्ग तुम्हाला सांगू, मरण जर देवाच्या हातात आहे, मरण जर देवाच्या हातात आहे, तर देवाला जावं लागलं का नाही. जिथं देवाला जावं लागतंय तर तिथं तुमचं आमचं काय. येते नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. जिथं देवाला थांबता आला नाही, निमित्त होतं फक्त पायात बाण लागला म्हणून निघून जावं लागलं श्रीकृष्ण राजाला. दशरथ राजाला पोराचं नाव घेता घेता मारावं लागलं. तिथं तुमच्या आमच्याची अगरबत्ती कुठं लावायची. सगळेजण जात आहेत महाराज, तुम्ही म्हणताय सगळेजण चालले, मग आम्ही करू काय. जन्म देणं देवाच्या हातात आहे, मरण देवाच्या हातात आहे. पण त्याचं मधलं जे अंतर आहे ना, मधलं जेवढ्या दिवस आपण राहतोय ते तुमच्या हातात आहे. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माझे संत कीर्ती रूपाने माग आहेत. 2 दिवसानंतर करे महाराज जिजाऊ जयंती आहे. आणि जिजाऊ जयंतीमुळं माझं तुम्हाला म्हणणं आहे, विचार नाही, जी आई आपल्यातून निघून गेली. दिल्लीचा ताजमहल पुरुष वर्ग लक्ष देऊ नाही का. दिल्लीचा ताजमहल कोणी बांधला? शहाजन राजा. शहाजन राजानं त्यांच्या पत्नीसाठी म्हणजे तिच्या प्रियसीसाठी काय बांधला? ताजमहल बांधला. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे, या जगाच्या पाठीवरती आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून एका मुलानं तलवार हातात घेतली, त्याचं नाव, आणि स्वप्न कोणाचं आहे? माझी जाऊचं स्वप्न काय आहे?
हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे हे तो श्रींची इच्छा. हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हे आईला वाटलं आणि आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोरानं तलवार हातात घेतली. माझं तुम्हाला एक विचार नाही, आईचं प्रेम जर तुम्हाला कळायचं असेल तर आईचं स्वप्न काय आधी विचारावं लागेल, मग आपल्याला आईचं स्वप्न पूर्ण करता येईल. पण आज आमची स्वप्न आपणाला सरळ नाही, ती आईचं स्वप्न कधी आम्ही बघावं. आम्ही आईला विचारलं का कधी? प्रसाद महाराज त्या दिवशीच्या कीर्तन आपण बोलून गेलो, आम्हाला काय आवडतं करे महाराज आमच्या आईला माहितीये. माझा आवडता कलर कोणता माझ्या आईला माहितीये, माझी आवडती भाजी कोणती माझ्या आईला माहितीये, मला काय आवडतं, माझा पिक्चर कोणता आवडीचा माझ्या आईला माहितीये, मला अभंग कोणता आवडतो माझ्या आईला माहितीये. पण मला हे माहित नाही माझ्या आईचा आवडता कलर कोणता, माझ्या आईला काय आवडतं हे मला माहित नाही. पण माझ्या छत्रपती शिवाजीराजांना आईच्या स्वतःच्या जीवाची राख रांगोळी केली आणि स्वतःच्या जीवावर उदार होऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अशी आई आहे. आणि त्या आईनं तुमच्या आमच्या पदरामध्ये 1600 साली एक पुत्र जन्माला घातलं, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा, आनंदानं नाचत होती प्रजा, जनता मानत होती जाणता राजा. सगळेजण आजही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या तोंडातून आपोआप जे येतं. पण छत्रपती शिवाजी महाराज घडण्याचं कारण आणि आपल्या तोंडातून जे येण्याचं कारण एकमेव कोण आहे? आई. म्हणून तुकोबारायांना वाटलं असेल जगाच्या पाठीवरती तुमच्या आमच्याबद्दल जर विचार करणारी कोण आहे तर ती माता आहे. आणि त्या मातेच्या मनामध्ये नेहमी तुम्ही पुढे जावं ही संकल्पना जर कोणाच्या मनामध्ये असते तिचं नाव आई आहे. म्हणून तुकोबारायांना वाटलं असेल मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरी आपुला आणि जवळी घेता शीन गेला. रात्रीचे 6 वाजले. पुरुष वर्ग महिला मंडळ रात्रीचे 6 वाजले. गडाचे दरवाजे बंद झाले आणि गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर एक जण जवळ येते गडाच्या दारांजवळ आणि दारांवरती ठोठावते. पहारेकऱ्यांनी सांगितलं दार उघडू शकत नाही. का? आदेश आहे तसा राजाचा, सकाळी पहाटे 6 वाजल्याशिवाय दार उघडू शकत नाही. रडू लागली, पडू लागली, मोठ्यानं आक्रोश करू लागले, मला जाऊ द्या घरी, माझं मूल माझी वाट पाहतंय, मला त्याला जवळ घ्यायचंय, मला त्याला स्तनपान करायचंय, भुके असलंय ते. मोठ्यानं आई गयावया करते. पुरुष वर्ग महिला मंडळ लोक काय दार उघडायला तयार नाहीत. माझ्या राजाचा आदेश आहे म्हणले दार उघडू शकत नाही. शिपायांनी काय केलं? दार लावून घेतलेलं आहे. आईच्या मनामध्ये प्रश्न पडलाय, आता जर घरी नाही गेली माझं पोरग जीव जागेवरती सोडेल. कारण भूक लागलेली, पाजायला कोण आहे, घरी बघायला कोण आहे. हे मनामध्ये विचार आला, काय करावं. समोर बघितलं एक कडा दिसली. हिरो जिंदलकरांनी बांधलेला तो गड आहे. त्या गडावरून एकही कधी फितूर जो आपला आहे ना औरंगजेबाचं सैन्य कधीच वरती चढून गडावरती येऊ शकत नाही. एवढा मोठा गड बांधलेला आहे आणि एवढ्या मोठ्या गडावरून त्या हिरकणीच्या मनामध्ये एक जागा सुचली. त्या गडावरून खाली उतरायचं त्याने निश्चय केला. एवढा मोठा कडा आहे, एवढा मोठा बुरुज आहे, जर का एकदा खाली बघितलं तर आम्ही आत्ता जर आपण बघितलो कधी गडावर गेलो तर गार 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 फिरतं, चक्कर आल्यावनी होतं. त्या गडावरून तुमच्या आमच्यासारखी असणारी एक स्त्री गडावरून रात्रीचं खाली उतरते. खाली उतरेपर्यंत अंगाची लाईलाई झाली, रक्त बंबाळ झाली, देहातून रक्त यायला लागलं. अशी आई, साडी फाटली, सगळं म्हणजे होत्याचं नव्हतं होऊन बसलं. पण ती आई खाली उतरली. मनामध्ये एकच जिद्द होती, जिद्द राहायचं आणि आपल्या पोरापाशी जायचं. खाली उतरली आणि खाली जाऊन घरामध्ये गेली आणि त्या पोराला जवळ घेतलं, स्तनपान केलं. दुसऱ्या दिवशी सगळा विस्तार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कळाला. ती आईला बोलून घेतलं. आई तिथं आली आणि त्या आईचा साडी चोळी देऊन सत्कार केला. मला फक्त एकच सांगायचंय, आईच्या मनामध्ये
गडावरनं खाली उतरण्याची जिद्द होती का मुलासाठी खाली उतरण्याची जिद्द होती? मुलासाठी खाली उतरली म्हणून तुकोबरायला वाटला असेल देह विसरी आपुला जवळी घेताशी न गेला. अशी आई तुमच्या आमच्यासाठी देवानं घरामध्ये पाठवली. देवाला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही पुरुष वर्ग महिला मंडळ, देवाला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही म्हणून देवानं देवाच्या रूपानं तुमच्या आमच्या घरामध्ये जी एक व्यक्ती पाठवली तिचं नाव आहे आई. आणि अशी आई असा देव घरामध्ये तुम्ही आम्ही सांभाळला पाहिजे. पण आज परिस्थिती वेगळी झाली. आम्ही थोडं कळतीला आलो, आमच्या खिशामध्ये थोडा पैसा वाढला, आमचा रुबाब जरा मोठा झाला. आम्ही 4 चाकाचं एक वाहन घेतलं की आम्ही घरामध्ये जाताना आमची आई काय आम्हाला बोलली की आमच्या आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं. त्याच जर आईला काय कळत नव्हतं महिला मंडळ, त्याच आईला जर काय कळत नव्हतं, वयवर्ष 2, 4, 5 वर्ष होईपर्यंत ती आईच्या आई गळ्यामध्ये डोळ्यामध्ये काय घालते, काजळ घालते, तिथं मिरची पावडर टाकता आली असतीस की. आज त्या आईला काय कळत नाही. आम्ही नेहमी, मी बोलतोय का माहिती आहे पुरुषवर्ग, मी नेहमी पोरांमध्ये असतो. 100-100, 200-200 पोरं घेऊन मी फिरत असतो इकडे तिकडे. आणि ती पोरं बोलता बोलता काय काय शिव्या देतात, काय काय बोलतात. कधी कधी विचार करा, कधी कधी विचार करा, ज्या आईच्या नावानं आपण शिवी तोंडातनं काढतोय त्या आईनं आपल्यासाठी काय कमी केलंय. पोटामध्ये तुम्ही असताना तुमच्या जीवाला काय नको काय पाहिजे, डॉक्टरनी पथ्य पाळायला लावली, पाळली. आईला जरी काय खाऊ वाटत असलं आई खात नाही का, माझा पोराला आतमध्ये त्रास होईल. 9 महिने 9 दिवस या जगाच्या पाठीवरती तुमचा आमचा भार करणारी कोण आहे? आई आहे. तुकोबराय सुद्धा म्हणले ना की जोपर्यंत पोटामध्ये मुलगा आहे ना तोपर्यंत आई पत्ते पाळते. पोटी भार आहे त्याचे सर्वस्व ईस आहे. पोटामध्ये बाळ आहे, सगळं बाळाचा जेवढा काय पालन पोषण आहे कोण करते? आई करते. म्हणून तुकोबरायांना वाटलं असेल देह विसरी आपुला जवळी घेताशी न गेला. दावी प्रेम भाते आणि अंगावरती चढते. पोराला जवळ घेते, भात दाखवते, खायला दाखवते, पण पोरग जर का अंगावरती खेळलं बागडलं आई शब्दाने काय बोलत नाही. का हो? आईला काय बोलता येत नाही, आईचं दुखत नाही, आईला काय वाटत नाही. पण आईचं प्रेम तुमच्या आमच्यावरती वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणून तुकोबरायांना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणू वाटलं असेल दावी प्रेम भाते आणि अंगावरती चढते. तुकोबराय शेवट म्हणले मी अभंग सोडून घेतोय कारण मला पुढं बोलायचंय, अभंग सोडून घेतोय. तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणले जसं आईचं काळीज आहे ना, जसं आईचं काळीज आहे, जशी तुमच्या आमच्यासाठी आई सगळं काय करते. आतापर्यंत या जगाच्या पाठीवरती तुम्हाला आणि आम्हाला देवाची जर ओळख करून दिली पुरुषवर्ग, कोणी करून दिली? संतांनी. उठा जागे हो अरे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. संतांनी तुम्हा आम्हाला उठवलं. झोपीतनं आम्हाला घरचे दारचे उठवतात, पण तुम्हाला आयुष्यभर करायचं काय हे शिकवणार कोण आहेत? तर संत आहेत. म्हणून तुकोबरायांना वाटलं असेल तुका संता पुढे लाडे कोडे झोंबे. म्हणून दावी प्रेम भाते आणि अंगावरती चढते. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. म्हणून असे तुकोबराय म्हणले संतांपुढे आमची परिस्थिती अशीच होऊन चालली आहे. म्हणून तुकोबरायांना वाटलं असेल देह विसरी आपुला जवळी घेता अशी न गेला विडोबा रखुमा. जय जय. अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला जवळी घेता अशी न गेला. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, विनेकऱ्यापासून इथपर्यंत एकच प्रश्न पडला, महाराजांनी एवढ्या लवकर का आवरलंय? कारण मगाच्यापासून मी पाहिलंय, एकतर तुमच्या गाव मी पहिल्यापासून तुमच्या सप्त्याला वगैरे येतो, परत म्हणाय नको महाराजांनी अभंग सोडवला नाही. अभंग घेतला, आता इथून पुढं माझ्याप्रमाणे. कारण जे आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि मी आईचं वर्ष श्राद्ध असलं की मी आईशिवाय काय बोलत नाही. मला बाकीच्यानं नावं ठेवली, मला काय बोललं, माझं कीर्तन जगाला नाही पटू द्या. माझं कीर्तन बसलेल्या मंडळीपैकी एकाला जरी पटलं तरी माझं सार्थक झालं. म्हणून मला आईवरती बोलायचं आहे. म्हणून मी तुमचं भजन पटकन घेतलं, अभंगाचा भावार्थ अभंग तुमच्यासमोर पटापटा मी सोडवला. आता मी आईवरती बोलाय रिकामा झालो. फक्त आणि फक्त आजच्या दिवशी करे महाराज आईचं वर्ष श्राद्ध आहे आणि एवढा मोठा अट्टास, एवढं मोठं जेवढं कार्य आहे
आमचा दत्तात्रेय दादांचा मला 10-15 वेळा फोन आला. दादा आईचं माझ्यावरती एवढं प्रेम होतं. बसलेले मंडळी पुरुषवर्ग, आईचं माझ्यावरती खूप प्रेम होतं म्हणले. महाराज जोपर्यंत माझी आई जिवंत होते म्हणले तोपर्यंत माझ्या आईने माझ्यासाठी खूप केलं. आई जोपर्यंत जिवंत आहे ना आमच्यासाठी खूप करते. पण एकदा आई गेली की आमच्यासाठी समुद्र संपतो समुद्र. म्हणून अशी आई या घरातून निघून गेली. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिल्लांना भेटाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिल्लांना भेटाया. आमच्या आयुष्यामधून जर का आई निघून गेली, एकदा जर का बाप निघून गेलं ना आमच्या आयुष्यामध्ये कोणी राहत नाही. कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत घडलं सार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. चिमण पिलांनो कुशीतया तरी धरीन तुम्हावर माया. काळजातल्या ममतेची करीन तुम्हावर छाया. काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा. करी जीवनाचा उद्धार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. राजा राणीचा दरबार. आमच्या आयुष्यामध्ये बाप जिवंत आहे, आमच्या आयुष्यामध्ये आई जिवंत आहे. पण आज आमच्या दत्तात्रेय दादाच्या आयुष्यामध्ये आई नाही, बाप नाही. ते प्रेम सगळं काही विसरले. कारण दोघांचं जर प्रेम नाही मिळालं, बाप जर जिवंत असेल ना करे महाराज, बाप जर जिवंत असेल आणि घरामध्ये बाप भीतीला टेकून बसलेला असू द्या, भीतीला टेकलेला बाप जर तुम्हाला म्हणलाय मी तुझ्या सोबत आहे, जे करायचं ते कर, आपली जेवढी छाती फुगते ना तेवढा बाप गेल्यानंतर म्हणणार कोणी नसल्यावर तेवढी छाती फुगत नाही. आपण भिवून घरामध्ये राहतो. जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंत आमच्याकडे प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचा सागर. आपण घरामध्ये म्हणतो आई माझी जोपर्यंत आहे ना माझ्यावरती प्रेम करणारं साधन घरामध्ये जिवंत आहे. श्रावण महिना चालू असू द्या, धो पाऊस पडता चालू आहे करे महाराज. धो पाऊस पडतोय, गाडी वळणाला लागली आहे, 4 व्हीलर गाडी फास्ट पळते, वेगानं पळते, पाऊस वाढतोय, धो पाऊस पडतोय, गाडी घाटात पोचते. 200 फूट दरी खाली, 200 फूट दरीला गाडी गेलेली आहे आणि अचानक मोठी वीज लावलेली आहे आणि ती वीज लावल्यानंतर काहीच सुचलं नाही आणि गाडी जाऊन खोल दरीत पडलेली आहे. 200 फूट गाडी दरीत कोसळली प्रसाद दादा. आणि गाडी कोसळली दरीत आणि एक गाडी मागून आली. मागून आल्यानंतर त्या गाडीतील एक बाई उठून रस्त्यावरती आली, हात करू लागली, थांबवा गाडी, थांबवा गाडी, आमचा ऍक्सिडेंट झालाय, आमची गाडी खाली पडलीये. गाडी थांबवली, गाडी चालवण्यानं गाडी थांबवली. तो माणूस उतरला, हो काय झाले? काही नाही, आमचा ऍक्सिडेंट झालाय, गाडी खाली पडली. कुठे गाडी? खाली बघाल तर तुम्हाला गाडी दिसेल. माणसं उतरली, खाली गेले, बघतायत तर काय गाडी कोसळली, चिंध्या मिंद्या झाल्यात त्याच्या. आणि अचानक वीज लावली. वीज लावल्यानंतर त्या गाडीमधून एक आवाज रडलेला येतोय. लहानसं बाळ आहे, गोंडस बाळ आहे, लहान आवाज बाळाचा रडणारा येतोय. दार तोडावं, बाळाला बाहेर काढावं, पण तेवढ्या जोरात वीज कडकडली आणि बघतो तर काय टेरिंग वरती एक माणूस
मृतावस्थेत दिसला. बाजूच्या सीटवरती एक आई दिसली आणि त्या आईच्या मांडीवरती एक बाळ जिवंत दिसलं. हे आता ही बाई आपल्याला रस्त्यावरती हात करताना दिसली, जी मेल्यानंतर सुद्धा तुमचा आमचा विचार करते. तिचं नाव आई आहे. आई गेल्यानंतर सुद्धा त्या बाळासाठी जिवंत होऊन दुसऱ्याला हात करून लिफ्ट मागून त्या ठिकाणी मुलाचं प्राण वाचवणारी जर कोण आहे तर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये ती आई आहे. आणि अशी आई जर का निघून गेली ना तर पुरुष वर्ग बुवा महाराज आता रोज वर्ष श्राद्ध आहेत, सप्ते सध्या कमीत पुरुष वर्ग ह्यांना आता बऱ्यापैकी ह्यांना माहीत असतं. रोज कीर्तनं चालू आहेत आणि रोज वर्ष श्राद्धाच्या कीर्तनांमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला पटवून द्याव्या लागतात. का माहिती आहे का? आज जरी आपण कीर्तनाला बसलो ना, आता जर आम्ही म्हणतो आम्ही असं करतोय तसं करतो, अजिबात नाही. आम्ही वस्तुस्थिती सगळ्याची पाहिली. अरे घरामध्ये गेल्यानंतर पोर्च मध्ये आम्ही विचारतो, हे कोण आहेत? हे आमचे मामा. ही कोण आहे? आमची सासू. मग आई वडील कुठे आहेत? हा ते बहिणीच्या घरी. कशाला? थोडस जरा फिरून यावं. किती दिवस झालं? 2 महिने. 2 महिने जर तुमची आई बहिणीच्या घरी जाऊन राहते तर तुमचं आमचं कर्तृत्व काय? हे सांगण्या इतका मोठा नाही मी, पण आज हे पुरुष वर्ग महिला मंडळ लक्ष द्या. माझ्या आयुष्यातले 2-4 प्रसंग सांगतो. वय वर्ष 26-27चा पोरगा आहे मी. आजपर्यंत करे महाराज 10 वर्षाचा असल्यापासून माझा बाप दुसऱ्याची चाकरी करतो. हे तर जे उभे आहेत ना माझ्या घरी येऊन गेलेत. माझा बाप अजूनही दुसऱ्याच्या चालानी आहे. माझी आई अजूनही 200 रुपये. तो आज सकाळी माझी आई खुरपाय आज गेले. ज्यावेळेस मी कीर्तनाला निघालो होतो सकाळी 8 ते 12चं काम असतंय. आजही माझी आई दुसऱ्याच्या खुरपायला गेले. आईचं बाप आई बाप आपल्यासाठी काय करतात? आजही माझा बाप दुसऱ्याच्या चालानी आहे. 1.5-2 लाख रुपये वर्षाचं घेतात माझा बाप. माझी आजही आई दुसऱ्याच्या 200 रुपयाने कामाला जाते. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे की माझ्या आईचं आणि बापाचं माझ्यावरती जरी एवढं प्रेम असेल तर मी त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाला देव म्हणून कोणाला मोठं म्हणू? तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. आजही मी रात्री कधी माघारी गेलो ना, उशीर झाला, सकाळ झाला, पुरुष वर्ग तुमच्या आयुष्यातील असे प्रसंग असतील. आजही 12 वाजू द्या, 1 वाजू द्या, तुमचे आईवडील तुम्हाला जर दार उघडत असतील आणि जेव्हा तुमचे आईवडील निघून जात असतील पण तुम्हाला दार उघडणारी माणसं निघून गेली आयुष्यातून, एवढ्या गोष्टी फक्त छोट्या छोट्या असतात. हे काय कीर्तनामधून सांगण्यासारखं आणि शिकवल्यासाठी नाही. पण बुवा महाराज आता वर्ष श्राद्धांमध्ये मला असं वाटतंय, मी रोजही समाजामध्ये पण आता मला असं वाटतं वर्ष श्राद्ध का करायची याचं 2 कारण आहेत. पण दुसरं कारण मी सांगतो. पहिलं कारण मगाच सांगितलं, तुका म्हणे पितृ आशीर्वाद आहेत. आशीर्वाद जर पाहिजे असेल तर वर्ष श्राद्ध करावं लागेल. त्याचं दुसरं कारण असं की जर का तुम्ही वर्ष श्राद्धाला येत आहे म्हणजे शेजाऱ्याने वर्ष श्राद्ध आईवडिलाचं मोठं घातलं, आम्ही त्याच्यापेक्षा मोठं घातलं म्हणजे आमचं सगळं झालं, अशातला भाग नाही. वर्ष श्राद्ध का करायची तर बसलेले मंडळी, आलेले मंडळी, यांच्या घरामधून आई निघून गेली, यांच्या घरामध्ये बाप निघून गेला, आमच्या घरामध्ये जाणारी सुद्धा आई वडील आहेत. जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा कशी करायची, कधी करायची, किंवा त्यांची सेवा का करायची हे समजून घेणारं कीर्तन आहे. कीर्तनामध्ये आता दुसरं काय सांगायची गरज नाही का. तुम्हाला सांगू पुरुष वर्ग, आपल्या बाजूला पंढरपूर आहे. पंढरपूर 60-65 किलोमीटर अंतरावरती. एवढा एकच भाग तुम्हाला सांगतो. फक्त पुंडलिकाचं लग्न झालं. महिला मंडळ पुरुष वर्ग 2 मिनिटं जरा लक्ष देऊन ऐका. फक्त पुंडलिकाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यानं बायकोला डोक्यावरतीच घेतलं. बायकोला काय पाहिजे काय नको, बेडवरती सफरचंद गुलाबजाम सगळ्या गोष्टी पोच करायचे फक्त पुंडलिक. आई वडिलाला बाजूला ठेवलं आणि एक दिवशी बायकोची इच्छा झाली. बायको म्हणली की मला असं वाटतंय की जरा आपण देवदर्शन जरा करून यावं, फिरून यावं म्हणली.
चला म्हणले. हा, भक्त पुंडलिकानं बायकोला खांद्यावरती घेतलं. लक्ष देऊ नाही का, बायकोला खांद्यावरती घेतलं. आणि आता आईबाप ठेवायचे कुठं, अरे वयस्कर आईबाप आहेत, ठेवायचे कुठं म्हणून आईच्या गळ्यामध्ये आणि बापाच्या गळ्यामध्ये 2 दोऱ्या बांधल्या. आता दोरी द्यायची कुठं, आता हात रासा चालतोय आणि वरती तर खांद्यावरती बायको बसली. बायकोच्या हातामध्ये वरती दोऱ्या दिल्या आणि दर मजल करत त्या ठिकाणी आपली दिंडी चालू केली. ज्ञानोबा तुकाराम अशी करत दिंडी काढली. सगळी लोक बघायची, बायको खांद्यावरती, आईबाप मागे दोरीला बांधलेत आणि आईबाप दोरीच्या मागे येतायत. दर मजल करत त्या ठिकाणी जिथं मुक्काम असायचा तिथं भाकरी करायची भक्त पुंडलिकाची बायको आणि भाकरी करून दोघाला चांगलं खायची. पण आदल्या रात्री राहिलेली भाकर, शिळी भाकर दुसऱ्या दिवशी कोणाला द्यायची, सासू सासऱ्याला द्यायची. भक्त पुंडलिक सेवा करता करता एक दिवशी एका वनामध्ये सेवा करतायत. कुणाची, हा ही इसरायचं नाही, बायकोची सेवा करतायत. बायकोची सेवा चालू केली आणि बघताय तर काय 3 बाया चाललेल्या आहेत. बायांची केस इसकडलेत. 1 2 3 3 लेडीज एका मागे एक चालल्यात. आता एवढ्या घनदाट जंगलामध्ये पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि हे जर का चाललेले आहेत तर भक्त पुंडलिकाला वाटलं विचारावं. पण विचारायचं कसं, ह्यांना भीती वाटत नाही, ह्यांना काय कळत नाही. चाललेले आहेत. निघून पुढं बघितलं पण त्याच महिला 1-1.5 तासानंतर बुवा महाराज माघारी आल्या. जाताना केस इसकटलेली मलिन अवस्थेत, साड्या इसकटलेले आहेत, तोंड वाकडं तिकडं झालेलं, तोंडामधून काहीतरी बाहेर पडल्यावानी लाळा आल्यावानी झालेली आहे. मग काय करावं, त्या निघून गेल्या. पण 1 तासानंतर कुंभार महाराज माघारी आल्यानंतर त्या तिघी माघारी आल्या. अप्सरा दिसत होत्या. एवढ्या सुंदर स्त्री बघितल्यानंतर भक्त पुंडलिकाला प्रश्नच पडला आणि चाटच झालं. आता गेल्या होत्या 1 तासापूर्वी आणि माघारी आल्या त्या एवढ्या सुंदर कुठनं होऊन आल्या. माझ्या पत्नीला तिथं नेलं तर अजून सुंदर माझी पत्नी होईल. प्रश्न पडला आणि प्रश्न केला, आता माझ्यापासून तुम्ही गेला होता अर्ध्या 1 तासापूर्वी आणि तुम्ही आता माघारी येताना एवढ्या सुंदर झाल्याच कसं काय. दुसऱ्या कोणी नव्हता, गंगा यमुना सरस्वती 3 नद्या होत्या. आणि भक्त पुंडलिकाने विचारलं, गेलता कुठं, तुमची अशी अवस्था कशी, तुम्ही एवढ्या सुंदर कशा झाल्या. तर त्या तिघींनी सांगायला चालू केलं. ऐका, तिघी सांगू लागल्या, इथं बाजूला एक कुकट मुनींचं आश्रम आहे आणि या कुकट मुनींच्या आश्रमांमध्ये आम्ही जातो आणि त्या ठिकाणी काय होऊन येतो, शुद्ध होऊन येतो. शुद्ध होऊन म्हणजे आम्ही 3 नद्या आहेत, गंगा यमुना सरस्वती. रोज तुमच्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये येतात, आंघोळ्या करतात. कुणाचं पाप काय मी काय लय काढत नाही. सांगतो तुम्हाला, दुसऱ्याचं पान करणं म्हणजे पाप आहे, दुसऱ्याचं उन्ह धुणं म्हणजे पाप आहे, दुसऱ्याचं काहीतरी बाहेर काढणं म्हणजे पाप आहे. चांगल्या गोष्टी बाहेर कोणी काढतच नाही. गावातला एखादा चांगला पोरगा कीर्तनकार झाला, एखादा चांगला वाजवणारा असला, त्याला नाही बाहेर काढत कोणी, त्याचं कोणी बाहेर बोलत नाही. पण एखाद्या गावातल्याने एखादं काहीतरी नियोजन करावं, आळंदीला जाऊन करावं, त्याची चर्चा अख्ख्या गावभर होती. चांगल्या गोष्टी महत्वाच्या कोणी कोणाला सांगायला तयार नाही. आमच्या गावची 4-5 पोरं तयार झाली. वाजवणारा सार्थक दादा आहे आमचा, कीर्तनकार आमचा शंकर दादा आहे, पण यांना कोणी विचारायला तयार नाही. पण आमच्याकडे काय नाही. आज गावात रामभाऊने असंच केलंय. कसं केलं ही काढायची गरज तुमची आमची नाही. म्हणून चला असू द्या, आपण हे शुद्ध होण्यासाठी कुठे जातो. आपण बी आता काय करतो, चला काशीला, काय झालंय जरा आंघोळेच करून यावं म्हणतो. आता कुंभमेळा चालू झालाय नाशिकला. आता बरीच लोक नाशिकमध्ये तिथं उड्या माराय, डुबक्या लावाय जातील. पण डुबकी लावायची गरज पडत असेल बुवा महाराज, जर का तुम्हाला तिथं डुबकी लावायची गरज पडत असेल, एवढं पाप करतात. जर का पाप केलंय नाही, ज्याला करणं आहे त्याला अजिबात पापच नाही. आपलं एवढं चरित्र सुंदर पाहिजे किंवा आपलं एवढं चरित्र पवित्र पाहिजे की दुसऱ्यांना आपल्याकडे बोट करायची गरज नाही. असा प्रश्न भक्त पुंडलिकाने केला की काय भानगड आहे. त्यांनी सांगितलं, रोज असली पापी सापी रोज आमच्यात येऊन आंघोळ्या करते ती, निघून जाते ती. आम्ही रोज मलिन होतोय तर काय केलंय,
काय नाही, शेजारी कुकुट स्वामींचं एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये गेलं की कुकुट स्वामींनी आम्हाला पवित्र करायचं जेल देतात. आम्ही ते जेल एकदा प्राशन केलं की आम्ही पवित्र झालो. हे ते आश्रम मला पाहिलं पाहिजे. हां, त्या ठिकाणी भक्त पुंडलिक राया गेले. आपल्याला नुसतं भक्त पुंडलिक राया आईवडिलाच्या सेवेमुळे उभा आहेत एवढंच माहिती आहे, पण एवढा कथा भाग आपल्याला माहीत नसेल. पण आवर्जून तुम्हाला सांगतो, अजून ऐका. कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये भक्त पुंडलिक राया गेले आणि विचारलं, ओ कुकुट स्वामी, आता 3 स्त्रिया तुमच्याकडे आल्या, गंगा यमुना सरस्वती. त्या स्वच्छ होऊन गेल्या, निर्मळ होऊन गेल्या, याचं कारण काय? काय आहे नेमकं तुमच्याकडं? तेव्हा कुकुट स्वामींनी आतमध्ये एका कुटियामध्ये नेलं बुवा महाराज आणि सांगितलं, ही माझी आई आहे. आई 85 वर्षाची आहे, पण मी जगामध्ये वेगळं काहीच करत नाही. दिवसभर फक्त आईची सेवा करतो. आईला काय पाहिजे नको ते सगळं बघतो. या 2 रोज स्त्रिया माझ्याकडे येतात, फक्त मी एकच काम करतो, त्यांना एक जेल प्यायला देतो. जेल पिले की ते निघून जातात. मी कशाच्या जोरावर आहे? काय नाही, फक्त मी म्हणले आईची सेवा करतो. कुणाला सांगितलं? भक्त पुंडलिकाला. कुकुट स्वामींनी सांगितलं, फक्त मी माझ्या आईची सेवा करतो म्हणून माझ्याकडे गंगा यमुना सरस्वती येतात आणि शुद्ध होऊन जातात. माझ्या भक्त पुंडलिक रायाच्या मनामध्ये सुद्धा आलं की जर का आईची सेवा करून या 3 नद्या पवित्र होत असतील तर मी आई बापाची सेवा केल्यावर काय वावग आहे? मनामध्ये एक निश्चय गेला आणि त्या कुकुट स्वामींनी सांगितलं की एक ठिकाण असं निवडा जिथं तुम्हाला बसून आई वडिलाची सेवा करता येईल. आता ठिकाण कसं निवडायचं? लय मोठा प्रश्न. ठिकाण कसं निवडू? त्यावेळेस कुकुट स्वामींनी एक सळई दिली हातामध्ये, तुमच्या आमच्या भाषेमध्ये एक पार हातामध्ये दिली, लोखंडी पार हातामध्ये दिली, राजदंडक हातामध्ये दिला लोखंडी आणि सांगितलं, भक्त पुंडलिका, हे घे हातामध्ये आणि जा रोज तीर्थयात्रा कर, रोज फिरत राहा. आज हे गाव उद्या ते गाव. फक्त ज्या ठिकाणी आंघोळीला जाशील, ज्या नदीमध्ये जाशील त्या नदीमध्ये जा आणि हा राजदंड त्या ठिकाणी सोड. जर तरंगला तर त्या ठिकाणी सेवेसाठी बसा, नाहीतर उद्या तो राजदंड तिथूनच उचला आणि तिथूनच दुसऱ्या गावी जा. बसलेली मंडळी दरमजल करत रोज नवीन प्रवास, रोज एका ठिकाणी आंघोळ, रोज नदीमध्ये जायचे. ती सळे हातामधले खाली टाकायचे पाण्यामध्ये, तरंगायचे नाही, खाली तळामध्ये जायची. ती सळे उचलायची, रोज घेऊन दुसऱ्या ठिकाणी दरमजल करत 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 त्या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी पोचले. पंढरपूर या ठिकाणी आई वडिलांची सेवा करायला घेतली आणि सेवा केली. दुसरा दिवस उजळला. बसलेले मंडळी, पुरुष वर्ग, महिला मंडळ, दिवस उजळला आणि दिवस उजळल्याबरोबर आंघोळीसाठी निघाले. तो राजदंड हातामध्ये, चित्र डोळ्यासमोर आणा. आता जिथं पंढरपूरमध्ये भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे, बघितलंय सगळ्यांनी? सगळ्यांनी भक्त पुंडलिकाचं मंदिर बघितलंय. त्याच्या समोर एक चौकोनी सभामंडप आत्ता आहे, जिथं त्याच्यामध्ये लिहिलंय, इथे दगडी नाव पाण्यावरती तरंगते. तिथं भक्त पुंडलिक राया आले, स्वतःच्या हातामधली सळई घेतली, ती पार घेतली आणि आश्चर्यचकिताची गोष्ट घडली. आणि त्याच ठिकाणी आजही आपण गेला, ती जागा आहे अशी आहे. त्याच ठिकाणी तो राजदंड, ती सळई, ती लोखंडी सळई पाण्यावरती तरंगू लागली. त्याच ठिकाणी भक्त पुंडलिकाने निश्चय केला, आई वडिलाचे दोन्ही डोके या मांडीवर एक, या मांडीवरती एक, आई वडिलाची सेवा करायला चालू केली. सेवा एवढी केली की माझ्या देवाला देखील निरोप पोचला. पंढरपूरमध्ये असा एक भक्त येऊन बसलाय जो आई वडिलाची सेवा करतोय. सेवा एवढी केली, देवाला सुद्धा वाटलं आता जाऊन भेट द्यावी, पण आधी परीक्षा, देव आधी परीक्षा घेतो. परीक्षा घ्यायची ठरवली. देवानं भुंग्याचं रूप घेतलं. कशाचं? भुंग्याचं. आई वडिलाची सेवा करत असताना भक्त पुंडलिक मांडी घालून बसलेत. आई वडिलाचे हातपाय दाबतायत, आई वडिलाचं डोकं दाबतायत. 24 12 तास एका जागेवर उठत नाहीत भक्त पुंडलिक. त्याच ठिकाणी बसून आहेत एका जागेवरती. भुंग्याच्या रूपानं आलेला माझा देव भक्त पुंडलिक रायाची परीक्षा घ्यायची म्हणून भक्त पुंडलिक रायाच्या मांडीमध्ये शिरले. मांडीतनं या ठिकाणाहून या ठिकाणून निघले म्हणजे आपोआप सगळं मांडी पोखरून टाकली की जसं आपण बघतो एखाद्या
बांबूच्या झाडाला एखाद्या भुंग्यानं काय करावं, पोखरून बोगदाड पाडावं. तसं बोगदाड कशाला पाडलं, त्या मांडीला पाडलं. बसलेले मंडळी, पुरुष वर्ग, भक्त पुंडलिक रायाची परीक्षा माझ्या भगवंतानं घेतली आणि भगवंतानं भक्त पुंडलिक रायाची परीक्षा घेतली आणि भक्त माझा देव त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि माग कमरेवर हात देऊन त्या ठिकाणी उभे राहिले. ए पुंडलिक राया, गोकुळाहून येता झाला. पुंडलिकाच्या भावार्थ बरोबर बर, ते अजून पुढं म्हणजे देव आले, देवानं आवाज दिला, ए पुंडलिका मागे बघ, मागे बघ, तुला भेट द्यायला आलो. ए देव तिथं आला, मागे भेट द्यायची म्हणला. हा, पुंडलिक रायना सांगितलं मला आता सध्या वेळ नाही, आय एम बिझी. हा, मी बिझी आहे, थोड्या वेळानं ये. देवानं सांगितलं हे येडाय का खुळा आहे, देव आहे. हा, ठीक आहे, बाजारचा भाजीपाला आहे का? हा, देव आहे मी, देव, आणि एकदा आलोय तर भेट दिल्याशिवाय जाणार नाही. ए माग बघायला लावलं. पुरुष वर्ग, मी का सांगतोय, आई वडिलाची सेवा एवढी मोठी आहे, एवढी मोठी. जर का आई वडिलाची सेवा केली, देव नाही देवाच्या बापाला यावं लागतंय. देव आले, देवानं सांगितलं माघारी बघ. नाही आता सवण नाही, अरे बघ सवण नाही. मग काय करू, किती वेळ थांबू? एक काम कर, हो की इट घे, माग बघ दिसणी इट माग फिरकवली आणि त्या इटेवरती सांगितलं उभा राहा इटेवर. अरे किती दिवस थांबू? जोपर्यंत आई वडिलाची सेवा करून माझं मन तृप्त होत नाही तोपर्यंत उभा राहा. ऐसा कैसा रे धीट, मागे भिरकावली सिवीट, मागे वीट भिरकावली आणि देवाच्या बापाला म्हणजे देवाला सुद्धा उभा राहायला लावलं. मग तुम्ही विचार करा, एवढी ताकद जर आई वडिलाच्या सेवेमध्ये असेल तर आपण जगामध्ये काय करतो? देवदिक करत वेगवेगळ्या यात्रा जत्रा सगळं. माय बाप केवळ काशी गेला तर आपल्यापासून जवळ काय? जयापासून सकळ मही मंडळ एक झाले, तो हा पंढरीचा राणा. असा देव तुमच्या आमच्यासाठी अजून काय? 28 युग झाले फक्त आणि फक्त आई वडिलांच्या सेवेमुळे तो उभा आहे. म्हणून मी गेले 1.5 तास झालं तुम्हाला सांगतोय, फक्त आणि फक्त या जगाच्या पाठीवर एकच सेवा महत्वाची, ती म्हणजे आई वडील सेवा. अशी आई वडील सेवा जर तुम्ही केली, मग अशी मी म्हणलं देवाच्या बापाला नाही देवाला सुद्धा यावं लागतं. या ठिकाणी आई वडिलांची सेवा एवढी मोठी आहे, या सेवे इतकं मोठं काहीच नाही. चला, म्हणून बसलेले मंडळी, मगाच्या पासून आई वडिलाचं महत्व तुम्हाला सांगतोय. एकदा काय करा, ज्या संतांमुळं आपल्याला आई वडिलाचं महत्व कळालं, ज्या संतांचं महत्व कळालं, ज्या संतांमुळे तुम्ही आम्ही भजनाला लागलो, ज्या संतांमुळे तुम्हा आम्हाला देव कळाला, ज्या संतांमुळे तुम्हाला आम्हाला या जगाच्या पाठीवरती हिंदू राष्ट्र या ठिकाणी निर्माण करता आलं, असे संत, अशा संतांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन. अशी आई या घरातून निघून गेली. मी सांगतो तुम्हाला, आईचं प्रेम मागाच्या पासून तुम्हाला सांगितलेलंच आहे. राहिलेले 5 मिनिटांमध्ये की आई आपल्याला जन्म देते. आई आपल्याला जन्म देते, पण आम्ही आपल्या आईने दिलेला जन्म, आम्ही मोठं झालो 70-65 वर्षाचं, 60 वर्षाचं, 40 वर्षाचं झालो की आईला आम्ही विचारतो तू माझ्यासाठी काय केलं. आईनं आपल्यासाठी काय केलं खरं सांगू तुम्हाला? जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. आईने सगळ्यात मोठा उपकार तुमच्या आमच्यावरती जन्म देऊन केलेला आहे. तुम्हाला सांगू, एका डोळ्यानं आंधळ एक पोरग होतं, 4थी-5वी मध्ये शिकतय. लक्ष देऊन ऐका, 4थी-5वीला एक पोरग आहे, लहानस मुलगा आहे.
आणि शाळेमध्ये गेल्यानंतर मुलं चिडवायची, आंधळीचं पोरग, आंधळीचं पोरग. आई एका डोळ्यानं आंधळी आहे. ए, आंधळीचं पोरग म्हणलं की त्याला राग यायचा करे महाराज, राग यायचा. आणि घरी आलं की आईला म्हणायचं, ए आई, मला शाळेत गेलं ना, पोरं म्हणतात आंधळीचं पोरग, आंधळीचं पोरग. ए आई, तू आंधळी का सांग बरं. आईनं सांगितलं नाही कधी आंधळी. हे पोरग थोडं मोठं झालं, 10वी 11वीला पोरग गेलं. कॉलेजला गेल्यानंतर पोरापोरींनी चिडवाय चालू केलं, आंधळीचं पोरग आलं रे, आंधळीचं पोरग आलं रे. आंधळीचं पोरग म्हणलं की तळपायाची आग मस्तकाला जायची. माझी आई आंधळी का? माझं तर 2 डोळे शाबूत आहेत, माझी आई आंधळी का? प्रश्न पडायचा. आईला जाऊन विचारायचं, आई तू आंधळी का ग? आई कधी सांगायची नाही मी आंधळी का. पोरगा मोठा झाला, दुसऱ्या देशामध्ये शिकायला गेला. बसलेली मंडळी, शिकला, मोठा धनगड झाला, पैसा पाणी आलं, नोकरी चालू झाली, तिकडच लग्न केलं, तिकडच लग्न केलं. आई आठवड्याला महिन्याला पत्र लिहायची आणि पत्र लिहून पोस्टमनाकडे द्यायची. पोस्टमनाकडलं पत्र तिथपर्यंत पोचायचं खरं, पण पोरगा न वाचता तसं टाकून द्यायचं. वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष वलाटली. आणि 10 वर्ष झाल्यानंतर आपल्या देशातला एक पुरस्कार जाहीर झाला त्यांना. पुरस्कार घ्यायचा म्हणजे देशात यावं लागेलच की, आणि देशात यायचं म्हणजे आपल्या राज्यात यावं लागेल. राज्यात आले आणि जुन्या गावात निघून गेले. जुन्या गावात बघताय तर काय, माझं घर पडलेलं आहे. घर पडलेलं आहे, एवढं मोठं घर आहे, घराची पडझड झाली आहे, बघून यावं कसं झालंय काय आहे. घरामध्ये शिरले, एक देवळी, आपल्या जुन्या घरामध्ये देवळी असायची, आणि त्या देवळीमध्ये एक डब्बा आहे, डब्बा, आणि त्या डब्यामध्ये एक चिठ्ठी गावली त्याला. बसलेली मंडळी, चिठ्ठी आहे का काय? त्या आईनं गावच्या एका शिकलेल्या पोराकडून लिहून घेतलेली चिठ्ठी आहे. राज, मी एका डोळ्यानं आंधळी आहे, माहितीये मला. तुला पोरं आंधळीचं पोरग म्हणून चिडवतात. तू लहानाचा मोठा मी तुला केलं, लोकांच्यात रोजानं गेली, खुरपाई गेली, लोकांची कामं केली, तुला शिकवाय पैसा घालवला मी. पण ऐक राज, ज्यावेळेस तू जन्माला आला ना, त्यावेळेस तुला जन्माला आल्यानंतर डॉक्टरांनी 15 दिवसानं सांगितलं, पोराला डोळाच नाही की. त्यावेळी डॉक्टर मला म्हणले काय करायचं. त्यावेळेस डॉक्टरांना मी तुझी आई म्हणून सांगितलं, माझा डोळा काढा आणि माझ्या राजला टाका. त्यावेळेस मी माझा डोळा तुला दिला. लोक चिडवतात तो भाग वेगळा, पण तुझी आई आज आंधळी काय मी तुला सांगते. तू लहान असताना तुझ्या आईचा डोळा, जी डोळ्यानं तू आजी चिठ्ठी वाचत असशील ना, तो डोळा कोणाचा आहे? आईचा आहे. बसलेले मंडळी, पुरुष वर्ग, स्वतःच्या देहाचा न विचार करणारी तुमची आमची आई, एक एक पार्ट जर तुम्हाला काढायचा असेल, तुमचं एखादं हृदय बंद पडावं, किडनी एखादी जावी, आणि बायकोला विचारावं, तुमची किडनी तुमच्या नवऱ्याला द्यायची आहे, बायको म्हणते थोडा विचार करू द्या. तिथंच तो प्रश्न तुमच्या बायको आईला एकदा विचारा. आई म्हणते दोन्हीतली कुठलीही घ्या, लगेच देऊन टाकते. यापेक्षा मोठं जगाच्या पाठीवरती कोण आहे, जी स्वतःच्या देहाचा विचार करीत नाही. अक्रूर महाराज साखरे सगळ्याला माहिती आहेत, आणि मी त्यांना फॉलो करतो किंवा त्यांची मी कीर्तन जास्त ऐकतो आणि त्यांच्यासोबत होतो. त्यांचं एक उदाहरण सांगतो. बसलेली मंडळी, अक्रूर महाराज साखरे यांच्या हातावरून लकवा गेला, शिर चकॉप झाली. अक्रूर महाराजांना कळा ना, कीर्तन बंद झाली, फेटा बांधता येणार, कीर्तन करायची कशी. एक दिवशी अक्रूर महाराजांच्या आईनं अक्रूर महाराज साखरेंना जवळ बोलवलं. अक्रूर महाराजांच्या तोंडून एकदा ऐका, अजून एकदा. अक्रूर महाराजांनी सांगितलं, आई माझी कीर्तन बंद झाली. मग अक्रूर एक काम कर. काय कर? तुझी शिर जी चॉकअप झाली ना, जी शिर तुझी काम देत नाही, माझ्या शरीरामधली ती शिर काढ आणि तुला ट्रान्सफर कर. हे म्हणाय सुद्धा कशाचं काळीच पाहिजे. असं काळी ज्या जगाच्या पाठीवर फक्त कोणाचं आहे? आईच आहे. म्हणून जोपर्यंत आई ना, बाकी येईल जाईल, प्रॉपर्टी संपत्ती सगळं कमवता येईल, पण जोपर्यंत आई ना,
आई गेल्यानंतर आई कमवता येणार नाही. मग जोपर्यंत आई तोपर्यंत आईची सेवा करा आणि आईला जपा. पुढे तुका म्हणे संता 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 तुका म्हणे संता पुढे तुका म्हणे संता तुका संता पुढे तुका संता पुढे तुका संता पुढे तुका म्हणे संता पुढे तुका संता पुढे तुका संता पुढे
गेला धर दे देना सागम पग पदम परे मग गरे सरे रे गम पम पद पदनी सारे मेरा के प्रभु गिरिधर नागर राधा के मन मोहन एक रानी एक दासी एक रानी एक दासी दोनों ही हरि प्रेम की प्यारी अंतर क्या दोनों की क्या हमें बोलो अंतर क्या दोनों की क्या हमें बोलो एक प्रेम दीवानी एक तरह एक प्रेम दीवानी एक तरह एक प्रेम दीवानी गेला जीना गेला जवळाळी घेता जवळ